हॅलो. तर माझं फ्रेश होऊन झालेलं आहे आणि इथे खूप थंड पाणी आहे. थंड पाण्याने आंघोळ करावी लागली कारण इथे फक्त 8पर्यंतच गरम पाणी असतं. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही 8पर्यंत येऊ शकता. जर गरम पाण्याने आंघोळ करायची असेल तर 8च्या नंतर गरम पाणी तुम्हाला भेटणार नाही. तर आत्ता आपण निघणार आहोत मंदिराकडे आणि तिथे जाऊन आपण दर्शन घेऊ. तर ही मला एक फ्रेंड भेटलेली आहे आता सध्या इथे, म्हणजे मला फिरायचं टेन्शन नाही. आणि ती पण एकटी आलेली आहे, सिंगल आलेली आहे. ती आलेली आहे, कुठून आलेली आहे तू सांग? सायन मुंबई. मुंबई. आणि तुझं नाव? आरती. आरती सोनावणे. आरती सोनावणे. तर मला पार्टनर भेटली, तिला पार्टनर भेटली. आता आम्ही दोघी निघालो मंदिराकडे आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही बघू कुठे जाता येईल तर. बाय. गर्दी बघू शकता आणि आपण एंटर केलेला आहे सध्या आता मंदिराकडे. आपण जातोय सध्या मंदिराकडे आणि गर्दी खूप आहे. इथे असे स्टॉल वगैरे लागलेले आहेत. गर्दी खूप जास्त आहे आणि भयानक जास्त गर्दी आहे. आरती आणि माझी हुकाचूक झालेली आहे आणि मला नाही माहिती ती कुठे गेली, ती पुढे आहे का मागे आहे आणि तिलाही नाही माहिती मी कुठे आहे. आम्ही दोघींनी सोबत जायचं ठरवलं होतं पण गर्दी इतकी जास्त आहे, खूप जास्त भयानक गर्दी आहे. सप्ताह सुरू आहे आणि लोक इथं पारायण करायला आलेले आहे. तर बघू अजून पुढे आरती सापडते का आपल्याला. मला मूर्ती घ्यायची आहे, तर आता कोणती घेऊ मला समजत नाही आहे. अशी आहे माझ्याकडे ऑलरेडी. मला ही व्हाईट कलरची आवडती आहे, तर बघू आपण घेऊ. हे देऊन द्या. तर ही मूर्ती आपल्याला 100 रुपयाला पडती आहे, तर आपण ही घेऊन घेऊ. हे किचन पण खूप छान आहे, मला आवडतं आहे, तर घेऊ आपण त्यातलं. फायनली हे घेतलं आहे मी, मला हे आवडलं आहे, तर छान आहे. मला आरती सापडलीच नाही आणि काय मी किचन घेऊन आणि स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन परत जाते आता रूममध्ये, कारण आता प्रसाद सुरू होईल, दुपारचं जेवण, तर तिथे पण जायचं आहे. तर जाऊ आपण, हे सगळं रूमवर ठेवू आणि मग प्रसाद घ्यायला जाऊ. सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही आहे, साधा चहासुद्धा पिलेला नाही आहे आणि आता वाजता आहे 12. तर जेवणाचा टाईम झाला आहे, प्रसादाचा टाईम झाला आहे. खूप जास्त गर्दी आहे, तर आपल्याला लवकर लाईनमध्ये लागावं लागेल, तर
वाढत चालली. तर आता मी जाते लाईनमध्ये लागण्यासाठी. कोणाची लाईन ही खूप मोठी आहे, हे सगळं भरलेलं आहे. आणि चला तर मग जाऊ आपण लाईनमध्ये. बघू शकता किती सारी गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. आताशी सुरुवात झाली आहे जेवणाची, प्रसादाची. तर आपण जाऊन लाईनमध्ये उभं राहू. 1 तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आत्ताशी जेवायला जातोय. 1 तास लाईनमध्ये उभी होती. बघू शकता हा प्रसाद भेटलेला आहे जेवायला. सगळे लोक असे बस. गेलो असतो आत, पण खूप जास्त गर्दी आहे. बघू शकता. खूप जास्त गर्दी आहे. तर जेवण करून मी आले परत या भक्त निवासमध्ये. आता मी कॉटवर जाईल, थोडंसं आराम करेल. मग संध्याकाळी परत आपण गार्डनमध्ये जाऊ, इथे थोडंसं फिरू. 1 तास उभे राहिल्यानंतर जेवण आलं. 11:30 वाजता लाईनमध्ये उभी लागली होती. 12:30 वाजून गेले होते जेवण्यासाठी. आणि खूप जास्त भूक लागली होती, कारण काहीच नव्हतं पोटात, सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. तर आता थोडंसं रेस्ट करू, मग त्यानंतर संध्याकाळी रेडी होऊन परत गार्डनमध्ये जाऊ. हॅलो. तर आत्ता किती वाजले आता 3:30. आणि मी झोपले होते थोडीशी. इथे सगळ्या आजूबाजूला लेडीज आल्या माझ्या, सगळ्या सिंगल, म्हणून आता जास्त काहीच टेन्शन नाही मला. आणि थोडंसं झोप झाल्यानंतर फ्रेश वाटते. आता सगळं संध्याकाळी थोडंसं आवरून वगैरे गार्डनमध्ये जाऊ. सांग, तू काहीतरी गायब कुठे झाली होती? ही मला भेटली होती सकाळी. आम्ही गेलो सोबत मंदिरामध्ये, आणि नंतर मला डायरेक्ट ही इथे वापस सापडली तिच्या कॉटवर. ना आम्ही जेवायला सोबत होतो, आम्ही दर्शन पण सोबत नाही केलं. तेव्हापासून हरवली ती मला. त्याच्यानंतर इथे भेटली. आता कुठे होती सांग? मी जेवायला गेले. जेवण झाल्यावर इथे आले सरळ. माझी हिने वाट पण नाही पाहिली. आणि मी तिकडे विचारलं, पण तू नव्हतीस तिकडे. बरं, आता ही सापडलेली आहे. आता संध्याकाळी जाऊ. जाऊया फिरायला. हां.